नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटरवर आधारित 50 प्रश्न पाहणार आहोत आणि कॉम्प्युटरवर बनवलेला हा तिसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील तर आपलं जे VAJ अकॅडमी आहे ना, VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल, त्याच्यामध्ये गेल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. न्यायालय भरती किंवा कोर्ट भरतीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळे प्रश्न PYQ आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत. आणि असेच प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत, त्यामुळं निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. तर सुरुवातीला काही सेकंद माझी जाहिरात. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत, प्लस टॉपिक वाईज टेस्ट 250 पेक्षा जास्त दिलेले आहेत. तर सराव खूप भरपूर होईल आणि अजूनही याच्यामध्ये अपडेट होत जातं. अजूनही भरपूर टेस्ट याच्यामध्ये परीक्षा होईपर्यंत येणार आहेत. त्यामुळं सरावासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा कोर्स आहे. त्याचबरोबर न्यायालय भरती ई बुक सुद्धा उपलब्ध आहे. याच्यामधून लिपिक आणि शिपाईचा संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर होतो. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, की डॅश डॅश MS डॉसची बाह्य कमांड आहे. तर MS डॉसची बाह्य कमांड कोणती आहे माहिती आहे का? फॉर्मॅट ही आहे. आता याच्यामध्ये डॉसचा फुल फॉर्म काय माहिती आहे का? डेस्क ऑपरेटिंग सिस्टीम. डॉसचा फुल फॉर्म काय आहे? डेस्क ऑपरेटिंग सिस्टीम असं त्याचा फुल फॉर्म आहे. आणि फॉर्मॅट ही MS डॉसची काय आहे? बाह्य कमांड आहे. त्याच्या पुढे दुसरा प्रश्न आहे. आता दुसरा प्रश्न आहे पहा, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम डॅश डॅश आहे. तर युनिक्स नावाची जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना, ती मल्टी युजर आहे. डॅश डॅश ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही. त्याच्यामध्ये पहा MS एक्सेल असेल किंवा ओपेरा असेल, ही काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम नाही. त्याच्या पुढे पहा, विंडोज आणि उबंटू ही डॅश डॅशची उदाहरणे आहेत. तर विंडोज, उबंटू ही ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणं आहेत. म्हणजे विंडोज असेल, उबंटू असेल, युनिट्स आहे, डॉस आहे, या सगळ्या काय आहेत? ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. ऑपरेटिंग सिस्टीमलाच आपण OS असं म्हणत असतो. त्याच्या पुढे आता पाचवा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा. प्रश्न आहे, विंडोज 7 मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या नवीनतम ऑपरेटिंग सिस्टीममध्ये भारतीय भाषांसाठी किती फॉन्ट आहेत? तर विंडोज 7 मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या नवीनतम ऑपरेटिंग सिस्टीममध्ये भारतीय भाषांसाठी 49 फॉन्ट आहेत. ऑपरेटिंग सिस्टीममध्ये राऊंड रॉबिन शेड्युलिंगचा अर्थ काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीममध्ये राऊंड रॉबिन शेड्युलिंगचा अर्थ वेळापत्रकाचा एक प्रकार असा आहे. तर राऊंड रॉबिन शेड्युलिंग म्हणजे काय? एक वेळापत्रकाचा प्रकार असा त्याचा अर्थ होतो. यापैकी वेगळा घटक ओळखा असा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला लिनक्स, विंडोज 98, C++, विंडोज 7. याच्यामध्ये वेगळा घटक कोणता आहे माहिती आहे का? C++ हा वेगळा घटक आहे. कारण C++ हे लँग्वेजचं नाव आहे आणि लिनक्स, विंडोज 98, विंडोज 7 ह्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. तर प्रश्न परीक्षेमध्ये कसे येतात हे तुमच्या लक्षात येत आहे. चला त्याच्या पुढे आता 8वा प्रश्न आपण पाहूयात. 8वा प्रश्न आहे, डॅश डॅश सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. तर याच्यामध्ये कंपाईलर्स हे काय आहे? सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. विंडोजमध्ये प्रोग्राम्स जोडा किंवा काढून टाका, नवीन हार्डवेअर जोडा, मॉडेम इत्यादी चिन्हे कुठे असतात? ही सगळी चिन्ह कुठे असतात माहिती आहे का? तर नियंत्रण पॅनलमध्ये, ज्याला आपण कंट्रोल पॅनल असं म्हणतो. इंग्लिशमध्ये संपूर्ण शब्द असा येतो, कंट्रोल पॅनल असा तो शब्द आहे मुळामध्ये. त्याच्या पुढे आता 10वा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, डॉट डॉस डॅश डॉस डॅ एक मिनिट डॉस डॉट डॉट आहे. तर डॉस ही एक काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि डॉसचा फुल फॉर्म काय आहे? तर डेट्स ऑपरेटिंग सिस्टीम असं त्याचा डिट्स ऑपरेटिंग सिस्टीम. डॉसचा फुल फॉर्म काय आहे? डिट्स ऑपरेटिंग सिस्टीम असं त्याचा फुल फॉर्म आहे. परत एकदा सांगतो, डॉसचा फुल फॉर्म आहे डिट्स ऑपरेटिंग सिस्टीम असं त्याचा फुल फॉर्म आहे. आणि ती एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. संगणक प्रक्रियेत डॅश डॅश, मी सुरुवातीला मला वाटते डेट्स ऑपरेटिंग सिस्टीम असं काहीतरी बोललो होतो, पण ते डॉसचा फुल फॉर्म
डिट्स ऑपरेटिंग सिस्टीम असा आहे, लक्षात ठेवा. संगणक प्रक्रियेत डॅश डॅश पूलमधून प्रक्रिया निवडते आणि अंमलबजावणीसाठी मेमरीमध्ये लोड करते. तर संगणक प्रक्रियेमध्ये ना जॉब शेड्यूलर काय करतं की पूलमधून प्रक्रिया निवडते आणि अंमलबजावणीसाठी मेमरीमध्ये लोड करते, असं ते आहे. त्याच्या पुढे आता 12 नंबरचा प्रश्न आहे, एम एस डॉस म्हणजे काय. एम एस डॉस म्हणजे काय, हे सगळे प्रश्न ॲक्च्युअल परीक्षेला आलेले आहेत बरं का. तर मायक्रोसॉफ्ट डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम असा त्याचा फुल फॉर्म होतो. एम एस म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि डॉस म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, कमीत कमी 1000 लाईक या व्हिडिओला आले पाहिजे. उपनिर्देशिका तयार करण्यासाठी कोणत्या एम एस डॉस कमांडचा वापर केला जातो. तर त्याच्यामध्ये MKDIR या कमांडचा वापर केला जातो. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही. आता ऑपरेटिंग सिस्टीम कोणती नाही असा आपल्याला विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत पहा. तर मल्टी युजर सिंगल टास्किंग ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही. सिंगल युजर सिंगल टास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सिंगल युजर मल्टीटास्किंग ही सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच OS हा. त्याच्यानंतरचं पहा आता मल्टी युजर मल्टीटास्किंग ही सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. 1 नंबरचं त्याचं उत्तर होता. IBM डॉस 8 डॅश डॅश आहे. तर आता IBM डॉस हे काय आहे, तर सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. विंडोज NTचे वैशिष्ट्य काय आहे, तर विंडोज NTचं वैशिष्ट्य मल्टी प्रोसेसिंग सपोर्ट करते हे आहे. डॅश डॅश ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये उबंटू, लिनक्स, युनिक्स ह्या काय आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. आता पर्यायानुसार त्याचं उत्तर देता येईल, पण मी तुम्हाला डायरेक्ट उत्तरच सांगितलेत की उबंटू, लिनक्स, युनिक्स ह्या सगळ्या कशा आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट विंडोजमधील डिफॉल्ट सेटिंगमध्ये टास्कबार कुठे असतो. तर मायक्रोसॉफ्ट विंडोजमधील जी डिफॉल्ट सेटिंग असते ना, त्याच्यामध्ये स्क्रीनच्या तळाशी टास्कबार असतो. टास्कबार कुठे असतो, स्क्रीनच्या तळाशी. रिसायकल बिनमध्ये सोडलेली फाईल डॅश डॅश केल्यावर कायमस्वरूपी हटवली जाते. तर रिसायकल बिनमध्ये सोडलेली फाईल स्वहस्ते रिकामी केल्यावर कायमस्वरूपी हटवली जाते. त्याच्या पुढे पाहता 20 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. 20 नंबरचा प्रश्न आहे, एकच मिनिट. पुढचा प्रश्न आहे आता, डॅश डॅश हे स्टोरेज डिव्हाइस नाही. तर लिनक्स हे काय आहे, स्टोरेज डिव्हाइस नाही. तर लिनक्स ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. अजून 30 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर या सर्वांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस न्यायालय भरती ई बुक मोफत दिलेला आहे आणि याची किंमत फक्त 500 प्लस GST इतकी कमी आहे. त्याचबरोबर लिपिक आणि शिपाईचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करायचा असेल तर न्यायालय भरती ई बुक आहे, याची किंमत 200 प्लस GST आहे. तर तुम्हाला हवा तो कोर्स तुम्ही घेऊ शकता. त्याच्या पुढचा प्रश्न आता पाहूयात. 21 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आणि प्रश्न आहे, टीच टेस्ट हे कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमचे टेस्ट एडिटर आहे. तर टीच टेस्ट हे जे आहे ना, हे मॅकिनटॉश या ऑपरेटिंग सिस्टीमचे टेस्ट एडिटर आहे. काय नाव आहे, मॅकिनटॉश. आता त्याच्या पुढे संगणकामध्ये सर्व हटवलेल्या फाईल्स कुठे जातात. तर संगणकामध्ये न सर्व हटवलेल्या फाईल्स त्या रिसायकल बिनमध्ये जातात. नोटपॅड मोबाईलमध्ये सुद्धा आता हटवलेल्या फाईल रिसायकल बिनमध्ये जात आहेत बरं का. नोटपॅड कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये टेस्ट एडिटर आहे. तर नोटपॅड जो आहे ना, तो विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये टेस्ट एडिटर आहे. AIX ही कोणत्या कंपनीची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर AIX ही IBM या कंपनीची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. कोणत्या कंपनीची आहे, तर IBM या कंपनीची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही. त्याच्यामध्ये पहा, लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, युनिक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, परंतु इंटेल ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही. इंटेल हे कंपनीचं नाव आहे बरं का. त्याच्या पुढे आता, लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम कोणी विकसित केली, जी फिनलंडच्या एका विद्यार्थ्याने प्रोजेक्ट म्हणून सुरू केली होती. तर लिनक्स ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना, ती लिनुस टोरवाल्ड्स याने विकसित केलेली आहे. आणि तो कोणत्या देशाचा आहे,
तर फिनलंड या देशाचा आहे. कोणते अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नाही? काय म्हटलेलं आहे आपल्याला? खालीलपैकी कोणतं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नाही? त्याच्यामध्ये नॉर्टन हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे, मॅकॅफी हे सुद्धा अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे, परंतु लिनक्स हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नाही. लिनक्स ही काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याच्यानंतर अवास्ट हे सुद्धा एक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. संगणकाच्या जगात उबंटू म्हणजे काय? तर संगणकाच्या जगामध्ये उबंटू म्हणजे काय? तर ओपन सोर्स लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर उबंटू ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. कुणाची आहे? तर लिनक्सची आहे आणि ती ओपन सोर्स आहे. कॉन्फिगरेशन माहिती संचयित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट विंडोजद्वारे वापरलेला डेटाबेस डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर कॉन्फिगरेशन माहिती संचयित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट विंडोजद्वारे वापरलेला डेटाबेस हा रजिस्ट्री म्हणून ओळखला जातो, ज्याला आपण मराठीमध्ये नोंदणी असं म्हणतो. त्याच्या पुढे आता 30वा प्रश्न आहे पहा. पृष्ठदोष कधी असतो? तर पृष्ठदोष जेव्हा प्रोग्राम सध्या मुख्य मेमरीमध्ये नसलेल्या पृष्ठावर प्रवेश करतो तेव्हा पृष्ठदोष होतो. BIOS म्हणजे काय? आता हा BIOS म्हणजे काय माहिती आहे का? तर बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. तर BIOS चा फुल फॉर्म आहे की बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम, असा त्याचा फुल फॉर्म आहे. थ्रेड रद्द करणे तेव्हाच होते जेव्हा ते डॅश डॅश येथे पोहोचते. तर थ्रेड रद्द करणे केव्हा होतं? जेव्हा ते कॅन्सलेशन पॉईंटला पोहोचतं तेव्हाच थ्रेड काय होते? रद्द होते. त्याच्या पुढे आता पहा, IT परिभाषेत याला डॅश डॅश कर्नल फेल्युअर म्हणतात. तर IT परिभाषेमध्ये ना क्रॅश होणे यालाच काय म्हटलं जातं? कर्नल फेल्युअर असं म्हणतात. सतत प्रक्रिया चालू असणारे सिस्टम प्रोग्राम्स डॅश डॅश म्हणून ओळखले जातात. तर सतत प्रक्रिया चालू असणारे सिस्टम प्रोग्राम्स हे डेमन्स म्हणून ओळखले जातात. काय म्हणून ओळखले जातात? डेमन्स म्हणून ओळखले जातात. त्याच्यापुढे 35 नंबरचा प्रश्न आहे पहा. असे कोणते संकेत आहेत जे ऑपरेटिंग सिस्टीमला काही क्रियाकलाप झाल्याची माहिती देतात? त्याच्यामध्ये न हँडलर हे त्याचं उत्तर आहे की हँडलर हे असे संकेत आहेत जे ऑपरेटिंग सिस्टीमला काही क्रियाकलाप झाल्याची माहिती देतात. अजून 15 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत, पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. आता त्याच्या पुढे पहा, डॅश डॅश हे डेटाबेस मॅनेजरचे उदाहरण आहे. तर ऑर्गनायझर हे डेटाबेस मॅनेजरचे उदाहरण आहे. PSW म्हणजे काय? तर PSW म्हणजे काय माहिती आहे का? तर प्रोग्राम स्टेटस वर्ड असा त्याचा फुल फॉर्म होतो. डॅश डॅश CPU शेड्यूलर म्हणून देखील ओळखले जाते. तर शॉर्ट टर्म शेड्यूलर हे CPU शेड्यूलर म्हणून देखील ओळखले जाते. त्याच्या पुढे पाहता 39 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, बायस 8 डॅश डॅश आहे. तर आपण बायसचा फुल फॉर्म वरच पाहिलेला आहे. तर बायस हे एक नॉन व्होलाटाईल फर्मवेअर तसंच मदरबोर्डवरील छोट्या मेमरी चिपवर साठवलेले सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. चला त्याच्या पुढे आता 40 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न, एक मिनिट, याच्यामध्ये 39च प्रश्न आहेत. अजून आपण प्रश्न घेणार आहोत. वेट करा. पुढचा प्रश्न आहे पहा, पहिल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणकात काय समाविष्ट होते? तर पहिल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणकामध्ये झडप होत्या. झडप म्हणजे वाल्व ज्याला म्हणतो आपण. काय होतं त्याच्यामध्ये? वाल्व होते. त्याच्यानंतर IBM 701, IBM 702, IBM 650 ही कशाची उदाहरणे आहेत? ही सगळी पहिल्या पिढीच्या संगणकाची उदाहरणं आहेत. संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? तर संगणकाचा जनक हा चार्ल्स बॅबेज यांना म्हटलं जातं. खूप परीक्षांना हा प्रश्न रिपीट होतो की संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? तर चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक असे म्हणतात. मूर स्कूल ऑफ इंजिनिअरिंग येथे तयार केलेला पहिला कार्यरत इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक कोणता आहे? तर मूर स्कूल ऑफ इंजिनिअरिंग येथे तयार केलेला पहिला कार्यरत इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक हा ENIAC आहे. पहिल्या संगणक माऊसचा शोध कोणी लावला? तर संगणकाचा जो माऊस आहे ना त्याचा शोध डग्लस एंजल बार्ट यांनी लावलेला आहे. डग्लस एंजल बार्ट हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पाहता, पहिला इलेक्ट्रॉनिक अंकीय इंटिग्रेटर आणि संगणक पहिला प्रोग्राम करण्यायोग्य सामान्य उद्देश इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक
कोणत्या देशात विकसित झाला? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिकेमध्ये. ऑटोमॅटिक प्रोग्रामेबल टूल म्हणजेच APT कोणी विकसित केले? आता या ठिकाणी APTचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, तर त्याचा फुल फॉर्म होतो ऑटोमॅटिकली प्रोग्रामेबल टूल. तर हा डग्लस डी रॉस याने विकसित केलेला आहे. कशाचा? APTचा. जगातील पहिला लॅपटॉप संगणक बाजारात कोणी आणला? तर जगातील पहिला लॅपटॉप संगणक हा एप्सन या कंपनीने बाजारात आणलेला आहे. एप्सनचे तुम्ही प्रिंटर पाहिले असतील. कोणत्या कंपनीने प्रथम मायक्रो प्रोसेसर 4004 तयार केले? तर इंटेल कॉर्पोरेशन या कंपनीने सर्वप्रथम मायक्रो प्रोसेसर 4004 तयार केलेला आहे. भारतातील पहिला संगणक कुठे स्थापित करण्यात आला? तर भारतातील पहिला जो संगणक आहे ना, तो इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कलकत्ता या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न तयार होतो की इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर कलकत्ता या ठिकाणी आहे. भारतीय सुपर कॉम्प्युटर परम कुठे आहे? तर भारतीय सुपर कॉम्प्युटर परम हा पुणे या ठिकाणी स्थित आहे. त्याच्या पुढे पाहता हा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध केलेला पहिला संगणक होता. तर युनिवाट हा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध केलेला पहिला संगणक होता. जगातील पहिल्या महासंगणकाचे नाव काय आहे? तर जगातील पहिल्या महासंगणकाचे नाव CDC 6600 असं आहे. आणि जर तुम्हाला कॉम्प्युटर ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कॉम्प्युटर ई बुक विकत घ्या. फक्त 100 रुपयामध्ये हे ई बुक उपलब्ध आहे आणि याच्यातून कॉम्प्युटरचे सगळे प्रश्न तुमचे कव्हर होतील. हे ई बुक घेतलं तर साधारणपणे 90 ते 95% प्रश्न यातले जशास तसे तुम्हाला विचारले जाणार आहेत. आणि जर तुम्ही न्यायालय भरती ई बुक घेतलं तर हे ई बुक घ्यायची गरज नाही. इतर कोणताच कोर्स घेतला नाही आणि फक्त संगणकाचीच माहिती तुम्हाला हवी असेल तर त्यांच्यासाठीच हे कॉम्प्युटर ई बुक उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.